नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, यंदा श्रावण मास सुरू झालेला आहे. श्रावण महिन्यामध्ये भरपूर जण महादेवाची सेवा करत असतात. तर श्रावण महिन्यामध्ये शिवशंकराची सेवा करत असतात. शिवशंकराची सेवा करत असताना खूप जण भरपूर उपाय करत असतात. तर श्रावण महिन्यामध्ये आपण रुद्राक्ष धारण करणे खूप शुभ मानले जाते, कारण रुद्राक्ष भगवान शंकराचे प्रतीक आहे आणि श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे. रुद्राक्ष धारण केल्याने शांती, आरोग्य आणि आध्यात्मिक लाभ मिळतात. तसेच ग्रहदोषापासून मुक्ती मिळते. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्ष धारण करण्याचे काय काय फायदे आहेत, त्याचे काय काय आपल्याला आयुष्यामध्ये फरक जाणवेल, यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्रावण महिन्यामध्ये आपण आज बघणार आहोत की रुद्राक्ष धारण करण्याचे काय काय फायदे आहेत. भगवान शंकराची कृपा आपल्यावरती खूप लवकर होते. रुद्राक्ष भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्ष धारण केल्याने शंकराची कृपा लाभते. आपल्या पूर्वजन्मीच्या पापांचा नाश होतो. असे मानले जाते की श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्ष धारण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. मनाला शांती मिळते. रुद्राक्ष धारण केल्याने मनशांती लाभते आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामधील जी निगेटिव्हिटी आहे ती सर्व निघून जाऊ लागते. आपले आरोग्य चांगले राहते. रुद्राक्ष धारण केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. आध्यात्मिक लाभ होतो. रुद्राक्ष धारण केल्याने आध्यात्मिक गोष्टीची प्रगती होते. आत्मिक शांती लाभते. आपल्या घरातील ग्रह दोष निवारण होतात. योग्य नियमाचे रुद्राक्ष धारण केल्यास ग्रह दोष सुद्धा कमी होतो असे मानले जाते. रुद्राक्ष धारण करताना काय काळजी घ्यावी? रुद्राक्ष धारण करताना काही नियमाचे पालन करणे खूप आवश्यक आहे. रुद्राक्ष धारण करताना आपले मन आणि शरीर दोन्ही पवित्र ठेवावे लागते. मासिक पाळी किंवा अंत्यसंस्कार जर आले तर मासिक पाळीच्या काळामध्ये अंत्यसंस्कार आणि रुद्राक्ष घालणे टाळावे. श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्ष धारण करण्याची योग्य वेळ. श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्ष धारण करण्यासाठी सकाळची वेळ खूप शुभ मानली जाते. तसेच रुद्राक्ष धारण करताना पांढरे किंवा हलके रंगाचे कपडे परिधान करणे खूप शुभ मानले जाते. श्रावणमध्ये या दिवशी जर तुम्ही रुद्राक्ष धारण केले तर तुमचं नक्की नशीब बदलून जाईल. श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळची वेळ मानली जाते. हे रुद्राक्ष धारण करताना पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करावे. रुद्राक्ष परिधान करण्याचे काय काय नियम आहेत ते आज आपण बघूया. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा भक्ती आणि पूजेसाठी खूप पवित्र काळ मानला जातो. भगवान शिवाला हा महिना समर्पित असल्यामुळे भक्ती, तपस्या आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. महिन्यामध्ये निसर्ग सर्वत्र हिरवळ पसरलेला असतो. या महिन्यामध्ये रुद्राक्ष धारण करण्याला विशेष महत्त्व आहे. याशिवाय आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी एक प्रभावी मार्ग मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्ष परिधान करण्याचे काय आहेत नियम ते बघूया. श्रावण महिन्याची सुरुवात 24 जुलैपासून झाली आहे. यावेळी रुद्राक्ष धारण करणे खूप शुभ मानले जाते. दरम्यान शिवाच्या पूजेसह रुद्राक्ष परिधान करण्याला खूप विशेष महत्त्व आहे. मात्र हे सोमवारी धारण करणे जास्त फायदेशीर ठरते. असे मानले जाते की सोमवारचा दिवस भगवान शिवाला समर्पित असल्याने या दिवशी रुद्राक्ष धारण केल्याने तुम्हाला शिवाचे आशीर्वाद मिळू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार म्हटल्याप्रमाणे रुद्राक्ष धारण करण्याची सर्वोत्तम वेळ सकाळची आहे. तेव्हा वातावरण कसं शुद्ध, शांत असतं, त्यामुळे त्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा सहजपणे शोषली जाऊ शकते. मात्र हे शुभ मुहूर्तावर केल्यावर अनेक शुभ परिणाम तुम्हाला बघायला मिळते अशी मान्यता आहे. परंतु हे धारण करण्यापूर्वी पवित्र पाण्याने, गंगाजलाने धुवावे. त्यानंतर ते भगवान शिवाची पूजा आणि मंत्राचा जप करून परिधान करावे. धारण करतेवेळी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप नक्की करावा. असे केल्याने शिव प्रसन्न होतात.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.